नमस्कार। 22 जानेवारी हा संपूर्ण देशासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक अतिशय आनंदाचा क्षण आहे। कारण 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होते आहे आणि देशभरातून तब्बल 100 पौराहित्य त्या ठिकाणी पुरोहित त्या ठिकाणी पौराहित्य करायला जाणार आहेत आणि या 100 पौराहित्यामध्ये चंद्रपुरातून शैलेशजी किरकोळ हे पौराहित्य करायसाठी त्या ठिकाणी जात आहेत। शैलेशजी तुमचं नमस्कार। तुमचं सगळ्या केसरीच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो। मला सांगा, हा सगळा तुमचा जो प्रवास कसा काय झाला, यापूर्वी तुम्ही कधी गेले होते आणि कशा पद्धतीने तुम्ही तिथे पोहोचत आहात? हा, सद्गुरू ग्रुप पुणे यांच्या मार्फत आम्ही त्याच्या आधी अनुष्ठान केलेलं आहे अयोध्येला 15 दिवसाचं। त्या अनुष्ठानात मी उपस्थित होतो 15 दिवस। परत या अनुष्ठानासाठी त्यांच्याकडनं आम्हाला बोलवणं आलं आहे, निमंत्रण आलं आहे, तर आम्ही होकार दिला आहे आणि ते निवड झाली आहे आणि मी त्या कार्यक्रमासाठी चाललो आहे। संपूर्ण कार्यसेवकांचं बलिदान झालेलं होतं आणि आज हा आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे। काय सांगाल, त्याच्यात पूर्णाहुती देण्याच्या अनुषंगाने तुम्ही जातात? हो, बिलकुल बिलकुल, नक्की आनंदाचा दिवस आहे आणि मी तिथे उपस्थित राहणार, त्याच्यामुळे मलाही फार आनंद आहे। कसं वाटतंय चंद्रपुरातून आणि चंद्रपूरसाठी काय मागणार प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी? ते सगळे मागणार आहे, ते सगळ्यांचा उत्कर्ष हो आणि सगळ्यांचा विकास झाला पाहिजे आणि सगळे आनंदित राहिले पाहिजे पुढे आणि रामप्रभूंचा आशीर्वाद प्राप्त हो सर्वांना, हीच मनोकामना पूर्ण झाली पाहिजे। याच्यासाठीच आम्ही तिकडे चाललो आहे। चंद्रपूरकरांसाठी एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची ही गोष्ट आहे की निवड झाली आणि त्यामध्ये चंद्रपुरातील शैलेशजी किरकोळ हे सुद्धा थेट अयोध्येला कार्यक्रमामध्ये स्वतः उपस्थित राहणार आहेत। आम्हा चंद्रपूरकरांसाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आधुनिक केसरीसाठी श्याम येडव, चंद्रपूर।